बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातील अवैध रेती उत्खननाची ETS मोजणी करणे व अवैध लाखो ब्रास रेती जप्त करून कायदेशीर कार्यवाही करणे व साठवलेली रेती जप्त करणे याबाबत नांदेड जिल्हाधिकारी यांना बिलोली येथील नगरसेवक नगरसेविका यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना बिलोली येथे होत असलेल्या अवैध वाळू साठ्याबद्दल मांजरा नदी पात्रातल्या निवेदन देण्यात आलेले आहे। मांजरा नदी पात्रामध्ये खाजगी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाळूचे मोठमोठे लाखो ब्रास डोंगर आज वाळू तस्करांनी उभे केलेले आहेत आणि यामध्ये महसूल प्रशासनाची भूमिका बिलोली ही फार संशयास्पद आहे। त्याकरिता आम्हाला आज नांदेड जिल्हाधिकारी साहेबांकडे धाव घ्यावी लागलेली आहे आणि येणाऱ्या 27 तारखेला बिलोली शहरामध्ये तहसील कार्यालयावर पाणी पुरवठा जो विस्कळीत झालेला आहे बिलोली शहराचा व तालुक्याचा त्याला संपूर्णपणे हे अवैध वाळू उपसा हे जबाबदार आहे आणि इथलं महसूल प्रशासन जबाबदार आहे। त्याकरता 27 तारखेला बिलोली तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्राचे जे अवैध रेती उत्खनन चालू आहे याची ETSची मोजणी करावी आणि जे रेती अवैध रेती त्यांनी साठवण केलं त्याच्यावर मोजणी करून त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करून ते रेती जप्त करावे या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहोत। कारण की रेती उत्खनन करत असताना त्यांनी सर्वात दाबीच्या जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाच्या अटी शर्तीचं कोणतेही पालन केलं नाही। म्हणून आमची विनंती माननीय जिल्हाधिकारी साहेबाला विनंती आहे की याच्याकडे विशेष लक्ष घालून ते रेतीचं उत्खनन झालेली अवैध रेती जप्त करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि ज्या शेतकऱ्यानं ते रेती उत्खनन अवैध रेती उत्खनन जप्त करून त्याच्या शेतीमध्ये साठवण करण्याची संमती दिली ती बी त्याच्या शेतकऱ्यावर बी कायदेशीर कारवाई करावा म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळात कोणताही शेतकरी अशा अवैध रेती जमा करण्यासाठी शेती देणार नाही।